TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पोस्ट शेअर केली, डिलीटही केली तरी शिक्षा? वर्मा प्रकरणातून पत्रकारांनी काय शिकावे? घाटंजी जिल्हा यवतमाळ। अनेकदा असं घडतं की एखादी पोस्ट ती जरी स्वतः तयार केलेली नसेल तरी सोशल मीडियावर तिचं शेअर केल्यामुळेही परिणाम गंभीर होतात। अशीच घटना घडली घाटंजीतील नामांकित व्यावसायिक आणि तनिष्क ज्वेलर्सचे संचालक श्री शैलेश वर्मा यांच्या बाबतीत। प्रकरण थोडक्यात, पुण्यातील निखिल संगपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट ट्विटरवर केली। ही पोस्ट शैलेश वर्मा यांनी केवळ शेअर केली, काही वेळानं ती डिलीटही केली आणि पश्चाताप व्यक्त केला। मात्र तरीही त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354(2), 505(2) आणि IT ऍक्ट 7 अंतर्गत गुन्हे दाखल झाले आणि त्यांना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये काही दिवस राहावे लागले। एका शेअरला इतकी मोठी किंमत। शैलेश वर्मा यांनी ना पोस्ट तयार केली ना ती प्रचारार्थ पसरवली, उलट त्यांनी विचारपूर्वक ती हटवली आणि आपली माफीनामा स्वरूपाची भूमिका स्पष्टपणे मांडली। मग प्रश्न असा आहे, जर शेअर केलेली पोस्ट डिलीट करूनही शिक्षा झाली तर खरे गुन्हेगार मोकळे का फिरतात? स्थानिक पत्रकारांचा व्यवहार। दुहेरी चव या घटनेनंतर काही स्थानिक पत्रकारांनी शैलेश वर्मा यांच्याबद्दल अनेक अन्वयार्थ लावणाऱ्या, अपूर्ण माहितीवर आधारित आणि सनसनाटी बातम्या प्रकाशित केल्या। कोणत्या पक्षाशी त्यांचा संबंध आहे, त्यांनी कोणाच्या विरोधात पोस्ट केली, अशा निराधार चर्चांनी एका प्रतिष्ठित व्यावसायिकाची सामाजिक प्रतिमा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न झाला। पत्रकारांनी विचार करायला हवा, सत्य सांगण्याऐवजी वाचक वाढवण्यासाठी कोणालाही खलनायक ठरवणं ही पत्रकारिता नव्हे। कोणतंही प्रकरण सखोल माहितीशिवाय प्रकाशित करणं हे केवळ व्यावसायिक अनैतिकतेचं नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्वाचंही उल्लंघन आहे। TCN न्यूजनं घेतली जबाबदारी। जेव्हा मुख्य प्रवाहातील माध्यमांनी वर्मा यांची बाजू ऐकून न घेता बातम्या दिल्या, तेव्हा TCN न्यूजनं या प्रकरणात वस्तुस्थिती समोर आणत वर्मा यांचं सत्य आणि त्यांच्या पश्चातापाची भावना लोकांपुढे ठेवली। यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर TCN न्यूजला पाठिंबा दिला। निकष स्पष्ट आहेत। पोस्ट चुकली होती, पण उद्देश गुन्हेगारी नव्हता, पश्चाताप होता, सुधारणा होती। अशा वेळी समाजानेही आणि विशेषतः पत्रकारांनीही माणसाच्या एका कृतीवरून त्याच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय लावण्यापूर्वी सत्य, पार्श्वभूमी आणि माणुसकीचा विचार करावा। नमस्कार, मी अमित अग्रवाल, सचिव सराफा संघटना घाटंजी। TCN न्यूज मार्फत समाधान आणि आनंद व्यक्त करतो की आमचे सहयोगी श्री शैलेशजी वर्मा यांना काल माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असून माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्नीबद्दल चुकीचे ट्विट शेअर केल्याबद्दल त्यांना सायबर गुन्ह्यामध्ये अटक झालेली होती। पण मात्र त्यांनी हा गुन्हा केला नसून एक सहयोग मात्र त्यांनी एक ट्विट शेअर केले होते व ही चूक त्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ही ट्विट डिलीट सुद्धा केली होती आणि हीच बाब माननीय न्यायालयांच्या सुद्धा लक्षात आलेले असून की शैलेश वर्मा यात आरोपी नसून ही झालेली एक घटना असून म्हणून त्यांना जामीन सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझे मित्र श्री शैलेश वर्मा यांचे पुनरुत्व स्वागत करतो। नमस्कार सर। नमस्कार। आज घाटंजीतील स्वर्ण व्यापारी, प्रतिष्ठित व्यापारी शैलेशजी वर्मा सर हे जामिनावर बाहेर आले आहे, याबद्दल आपले काय म्हणणे आहे? शैलेशजी वर्मा आज जामिनावर बाहेर आले आहे, तर व्यापारी वर्गातील खुशीची आनंदाची गोष्ट आहे। शैलेश वर्मा हे समाजकार्यामध्ये अग्रेसिव्ह असे, वेळोवेळी आम्ही कधी आम्हाला गायडन्सची जरूरत पडली तर आम्ही मागले तर आम्हाला कधी पण गायडन्स करतात। आज वर्मा यांना जामीन मिळाल्यानंतर घाटंजी शहरात आनंदाचे वातावरण आहे। अनेकांनी सोशल मीडियावर समर्थनाची भूमिका घेत पत्रकारितेला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे। अंतिम निष्कर्ष, शैलेश वर्मा यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे। ही न्याय व्यवस्थेने त्यांच्या पश्चाताप आणि चुकीच्या उद्देशाशिवाय झालेल्या कृतीची दखल घेतल्याचे द्योतक आहे। माध्यमांनीही यातून शिकावं, बातमी ही खरी, सखोल आणि जबाबदारीने असावी। आपल्याला हे बातमीपत्र आवडले असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींसह। शुभरात्री।